दुसरीचा प्रयत्न सचिन माने यांनी केलाय आणि 2 धावा. पहिला बॉल झालाय, दुसरा बॉल प्रगती पदावरती. अमर मराठे तात्या गोलंदाजी मार्गवरती आहेत. एका बाजूला सचिन माने. दोन्ही खेळाडू तालुक्यातले तोलामोलाचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर श्रीकांत सूर्यवंशी आबा यांचा आपण सन्मान करत आहोत. मानाचा अध्यक्ष चषक या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. फटका जबरदस्त बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलने घेतले भरारी. सचिन माने यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली मोठ्या फटक्यांची ललकारी ललकारी षटकार. अमर मराठे पुन्हा तयार. विकेटसाठी जावं लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे सचिन माने या नावाची. हाई बॉल लॉंग ऑन क्लिअर करेल. येस इट इज. हाई बॉल सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. सचिन माने सेट ऑन फायर. धूम धडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. अमर मराठे यांच्या विरुद्ध आक्रमण. उजव्या स्त्रीच्या बाहेर बॉल. डॉट आलाय. आता कमबॅक करणारा बॉल आहे. मनोबल वाढवणारा बॉल आहे. प्रभावशाली बॉल आहे असंच म्हणावं लागेल या बॉलला, कारण या अगोदरचे बॉल 2 मोठे फटके होते आणि हा बॉल डॉट आलाय. त्याच्यामुळे हा जो बॉल होता तो मनोबल वाढवणारा डॉट आलाय. आता 8 बॉल 18 ची गरज. सचिन माने ऑन स्ट्राइक. 8 बॉल 18 ऑन साइडला. या बॉलची कहाणी सचिन माने यांचा फटका आहे तुफानी आणि सचिन माने नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनामी बॉल सीमारेषा पार षटकार. चांगल्या प्रकारे या बॉलला पिकअप केलं आणि पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. 7 बॉल 12 ची गरज. 7-12 ही प्रत जी आहे ना ती रिअल इस्टेट मध्ये फार महत्वाची आहे आणि त्या प्रकारचं समीकरण. फाईन लेगला अडवण्याचा प्रयत्न निष्फळ आणि बॉल चालला सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. आलाय तो या बॉल वरती चौकार. चला चिखलगाव आणि करंदोशी रिपोर्टिंग करा. आता इथून पुढे विजयासाठी किती हवे एकदा आपण सांगूया. 6 बॉल 8 ची गरज. सहा बॉल 8 ची गरज आहे. स्ट्रायकरिनला सचिन जाधव तर गोलंदाजी मार्गवरती आता कुणाला बोलवलेला आहे. शंकर मराठे या नावाचा पर्याय निवडलाय. 6 बॉल 8 ची गरज. रंगले एक तुंबळ युद्ध. चांगला बॉल टाकलेला आहे. वेगाने क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. स्वतः गोलंदाज देखील गेलेले आहेत. सिंगल मिळाली आहे. 5 बॉल 7 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 5 बॉल 7 चा थरार असा सामना मैदानाच्या आतमध्ये. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. स्वतःची वेळ ही स्वतःला बदलता आली पाहिजे आणि या मॅच मध्ये बदलली जाईल का. 5 बॉल 7 बनवायचे आहेत. सचिन माने ऑन स्ट्राइक. या बॉलला फ्लिक केलंय आणि बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. या बॉल वरती सचिन माने यांनी दिला धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला सोपा. आता अवघ्या 3 धावेंची गरज. 4 बॉल 3 ची गरज. लढण्यासारखं बरचसं काही आहे, फक्त लढावं लागेल. जब टूटने लगे हौसले तो बसे याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता.
ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. कॅच सुटलीये. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. चला फायनल साठी या आणि मेगा फायनल मध्ये धडक मारली आहे. टीमचं नाव आहे मानेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध करण जोशी चिखलगाव. या टॉस आपण करूया. दोन्ही कॅप्टन्स आपण या. मेगा फायनल मानाचा अध्यक्ष चषक मानेवाडी विरुद्ध करण जोशी चिखलगाव. या